तर आहे ना पुढे काहीतरी कोणाची तरी मारामारी झाली आहे तिकडे. मी जेव्हा लेफ्ट मारेन ना, हा नजारा बघा. वी आर द 3 बेस्ट फ्रेंड्स दॅट एनीबडी कॅन हॅव. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. आजचा दिवस खास आहे बिकॉज आज माझ्या बरोबर खास 2 व्यक्ती आहेत. जो पहिला व्यक्ती आहे तो आहे संतोष आणि दुसरी जी स्पेशल व्यक्ती आहे ना, एकदम स्पेशल व्यक्ती आहे, हे आहेत वाणी सर. सर का बोलतो माहितीये, बिकॉज जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो ना तेव्हा हे आम्हाला शिकवायचे. तेव्हापासूनचे आमचे सर आहेत. 2012 ते आता 2024 पर्यंत हे जे आमचं रिलेशन आहे ना, खूप दिवसांनी आम्ही भेटतोय. काय वाणी सर, काय संतोष, कसं वाटतंय तुम्हाला? वंडरफुल, ब्युटिफुल एकदम. आज 3ही लोक अवेलेबल आहेत. 3 तिगडा काम एकदम खतरनाक वाला, बिगडा नाही आणि तगडा एकदम. तर आपली ही सॅटर्डे वाली ट्रिप चालू करूया. एक अमेझिंग ट्रिप चालू करूया, एक सुपर ट्रिप चालू करूया. घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव तर बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आम्ही ठरवत होतो कुठे जायचं आणि आम्ही काय ठरवलं माहिती आहे संतोष? हो किधर? अलिबागला कुठे जायचं, काय करायचं माहिती नाही. खूप जमेगा रंग जब मिलेंगे दिवेश, वाणी सर और संतोष जो जाएंगे अलीबाग. एक ही रंग निकल के आएगा, व्हाइट. नो अल्कोहल, नो लिकर, सो व्हाइट. सब क्लीन, सब क्लीन, सब क्लीन. ओनली फिश. आज आमचं ना फिश खायचं मन झालं यार. इधर वेज आहे. कोण वेज आहे? व्हाइट अलग ट्रैक पे डाल दिए क्या? हा वेज वाटतो का तुम्हाला? कमेंट करून सांगा मला. ओनली फॉर दिस मंथ मला कमेंट करून सांगा हा वेज आहे. तर आता आम्ही आलेलो आहे JNPT पनवेल रोडवर आणि टोटल किलोमीटर आहे 67, जे कव्हर करायला लागणार आहेत आपल्याला 1 तास आणि 45 मिनिटं, म्हणजे किमान 2 तासात आम्ही अलिबाग. काय संतोष? एक्साइटेड. वाणी सर सुपर एक्साइटेड. हा. तर आज एकदम मजा येणार आहे, आज एकदम गप्पा गोष्टी होणार आहेत आणि आज एकदम मस्ती होणार आहे यार. आणि आजचं जे वेदर आहे ना थोडंसं गरम आहे, 38 डिग्री सेल्सिअस आहे यार. उन्हाळा आलेला आहे आणि हा रस्ता बघा यार, आहे की नाही बेस्ट रस्ता एकदम. मित्रांनो यार आभाळ बघा काय झालंय, आहे की नाही बेस्ट एकदम. आणि रस्ता बघा यार, काय रस्ता आहे. अजूनपर्यंत तो NH66 ला मर्ज नाही झालो, अजूनपर्यंत JNPT हायवेवरच आहे, पण रस्ता बघा यार. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 11:20. आपलं जे डेस्टिनेशन आहे ना आजचं, ते डायरेक्ट मी हॉटेल टाकलंय. तुम्हाला माहिती आहे मी नॉर्मली कुठे जातो हॉटेलमध्ये, एक समाधान रेस्टॉरंट म्हणून आहे, ते टाकलंय. आणि पोचायला तिकडे 1.5 तास लागतील आणि 1:15 पर्यंत आम्ही पोचू आरामात लंचच्या टायमिंगला. आणि नंतर अलिबाग एक्सप्लोर करे यार. तर आता आलेलो आहे NH66 वर. NH66 वर आपल्याला 30 किलोमीटर जायचं आणि नंतर एक्झिट मारून NH66A ला जायचं. सॉरी 166A आहे वाटतं. तर यार मजा येते. आज खूप दिवसांनी, खूप दिवसांनी संतोषला भेटलो, बट खूप वर्षांनी असं वाणी सरांबरोबर ट्रिप करतोय ना. आधी आम्ही इतके ट्रिप केले आहेत. काय वाणी सर? वर्षांनी जातो त्यामुळे पुन्हा एक नवीन पर्स्पेक्टिव्हने एक्सप्लोर करायला आज अपॉर्च्युनिटी मिळाली आम्हाला. राईट. लास्ट टाइम तुम्हाला आठवते कधी भेटलेलो आपण? होप की हम ये मेमोरेबल कर पाए ट्रिप. राईट. NH66 आहे ना, इतका सुपर, इतका बेस्ट बनवलाय ना की गाडी पण 20च्या आसपास एव्हरेज देते. आता 22.8चा एव्हरेज देते आरामात. 60-80 ने चालतोय आणि अजून डेस्टिनेशनला पोहोचायला 1 तास 11 मिनिटं दाखवतोय, जे 40 किलोमीटर आहे टोटल. आमच्यामध्ये जो एक मुलगा आहे ना त्याला खूप भूक लागली. सकाळी 6:30 वाजता कुठून आलोय. बघा मित्रांनो, ही आपली आहे अंबा नदी. काय मस्त दिसतंय यार. संतोष दिखाव जरा, आहे की नाही बेस्ट. आणि आज पाणी बघा यार. और सबसे सारा आर्या, और वो सबसे बेकार, सबसे डेंजर है वो. हाँ, उसका ही पूरा कैरेक्टर मुझे अच्छा लगा. आर्या स्टार्क का कैरेक्टर बिल्डिंग अच्छा किया था. और अलिबाग मध्ये पोहोचणारच आहोत आणि एक फ्युएल ब्रेक साठी थांबतोय. गाडीचं फ्युएल थोडं कमी आहे, असं नाही की 0 आहे, पण थोडंसं आपलं पण फ्युएल कमी आहे. आणि ना आम्ही डिसाईड करत होतो की कोणते कोणते मासे खायचे. तर संतोष, कोणते मासे होता तो?
टकी तिलापिया टिलापिया ब्लू वेल मस्त पैकी पेट्रोल भरलेला आहे आणि आता किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला संतोष? आता फक्त 23 मिनिटं आहेत यार आणि 11 किलोमीटर आहेत पोहोचायला. फिश. त्या मित्रांनो, अलिबाग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्षपणे स्वागत आहे. संतोष आपलं स्वागत आहे, वाणी सर आपलं स्वागत आहे आणि सगळ्यांचं स्वागत आहे ना. वाणी सर शेवटी आलेलो आहे आपण. गाडी इथे लागली, काय मस्त दिसते बघा. चला वाणी सर, संतोष. मस्तपैकी असं पोट भरून खाल्लंय ना फिश, एकदम मजा आली यार. वाणी सर तुमचा एक्सपिरियन्स सांगा कसा होता फिशचा? ऑसम फिश क्वालिटी, फ्रेश फिश, एकदम अल्टिमेट टेस्ट. आणि तुम्हाला माहितीये का, वाणी सरांनी फर्स्ट टाइम म्हणजे लाईफ मध्ये फर्स्ट टाइम फिश थाळी कम्प्लीट खाल्ली आहे पूर्ण, टॉप टू बॉटम, आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने खाल्ले वाणी सरांनी यार. असं वाटलं नाही की ते फर्स्ट टाइम खात होते. तर आता मित्रांनो अशा बीच वर जातोय, ऑलरेडी गेलोय, बट अशा रस्त्यावरून ज्या बीचला जातो ना तो रस्ता तुम्हाला दाखवतो. एकदम खतरनाक वाला बीच आहे. बीचला जायला खतरनाक वाला रस्ता आहे. आम्ही ज्या बीच वर जातोय ना त्या बीचचं नाव वर्सोली बीच आहे, बट हा रस्ता जो जातो ना, हे टाकोस, तर हा जो रस्ता जो जातो ना तो खूपच कमी लोकांना माहिती आहे आणि एकदम बेस्ट रस्ता आहे यार. काय वाणी सर? खूप जोरदार आहे, जोरदार आहे. 32 डिग्रीच आहे, पण इथे आपल्या नवी मुंबईमध्ये 38 होतं. समुद्र किनाऱ्याचा 32 डिग्री म्हणजे बराच पॉवरफुल. राईट, प्लस ह्युमिडिटी. राईट नाही लेफ्ट? नाही सरळ, लेफ्ट नो राईट, ओनली स्ट्रेट. फर्स्ट टाइम आहे या चॅनलवर, या व्हिडिओज मध्ये की या गाडीत पहिल्यांदा इतके लोक आहेत. ना तर मॅक्सिमम 2 असतात, नाही तर मी एकटा असतो. तर 3 लोकांना फर्स्ट टाइम आहे. एकटा फिक्स असतो. आता मी जेव्हा लेफ्ट मारीन ना, हा नजारा बघा, हे बघा समोर काय आहे की नाही, बेस्ट आहे की नाही, जबरी रबरी खबरी खतरनाक एकदम है यार. मजा. इधर नहीं लगाना है ब्रो, गाड़ी आगे लगाना है जंगल में. हे बघा यार मित्रांनो, आहे की नाही खतरनाक. तुम्हाला जर इकडे गाडीचा फोटोशूट करायचं असेल ना, बेस्ट जागा आहे. पण एक आहे, छपरीगिरी करून तिकडे गाडी घेऊन जाऊ नका. रस्ता बघा, मागून समोर जातोय, समोरून मागे जात नाही. पण काय बोलतोय, फिश थाली तर सर संतोष काय बोलतोय? हाई ऑन फूड्स. मग क्या? सी फूड्स. संतोष ऐसा बंदा है जिसको लड़की और खाना अगर पूछा तो बोलेगा खाना. काय बघा, पिकनिक तुम्ही करू शकतात. भरपूर फॅमिलीज येतात तिकडे आणि थोडस ऑफ रोडिंग करून पुढे जातोय. झाड आहेत ना, ते झाड बघा यार तुम्ही, काय आहे की नाही, बेस्ट एकदम. गाड़ी बनाया क्या बनाया उनको मालूम है. वो I10 के चक्कर में ये बना दिया. आणि एक्स्टरला मोठी केली ना तर नवीन वाले क्रेटा बनेल. बस खतम, एंड ऑफ डिस्कशन भाई. लेलो आहे वर्सोली बीच. आज शनिवार आहे तरी कमी गर्दी आहे आणि भरती नाहीये बिलकुल. बघा काय संतोष, आपल्या साईडची गाडी मायक्रो. जसं बीच वर आलोय ना तसं विंड नॉईज खूप वाटलंय. मजा येते यार, इतके लोक नाही आहेत. सन अजून तिकडे, दुपारच्या आता किती वाजले, 2:30 झाले आणि सन प्रॉपर वर आहे. 32 डिग्री टेम्परेचर आहे आणि दुपार आम्ही इकडे घालवली. संध्याकाळ कुठे असू काय माहिती नाही, बट हे बघा तुम्ही, कोकोनट वॉटर, मस्त पैकी कोकोनट वॉटर. आणि वाणी सरांनी काय घेतलंय, काला खट्टा गोळा. हो वा. इथे म्हणजे वर्सोली बीच मध्ये टाइम स्पेंड केला. दुपारची वाजलेला आहे 3:11
आणि आम्ही तिघं घुमक्कड लोक कुठे जातोय? आवाज बीच वर आता. कुठे जातोय? आवाज बीच. संतोष आज फुल फॉर्म मध्ये. सुरमई खाल्ली, संतोष एकदम सुरसुरी झाली. असं आहे की आवाज बीच मध्ये जाऊन थोड्या बाकड्यावर डाराडोर झोपणार आहे जोपर्यंत सनसेट होत नाही. आणि एकदा सनसेट झाला ना तर तुम्हाला दाखवणार तो सनसेट. तर आता इथून म्हणजे वर्सोली बीच टू आवाज बीच डिस्टन्स आहे 16 किलोमीटर. ते कव्हर करायला लागणार आहेत अर्धा तास. दुपारचे 3:15 वाजलेत अलिबाग मध्ये आणि इतकी शांतता आहे ना. सगळे मस्त एकदम झोपलेले आहेत घरी आणि आम्ही झोपायला बीच वर जातोय. होपफुली तिकडे मस्त हसला बघा. होपफुली तिकडे मस्त असं बाकडे विकडे असतील. लास्ट टाइम मी गेलो तेव्हा तर होते. आणि काय मजा येते यार. अलिबागची दुपार, शनिवारची दुपार आणि बरोबर एकदम मस्त मित्र आहे की नाही. बेस्ट म्हणजे अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. एक आहे मित्रांनो की तुम्ही कुठेही जावा, कंपनी मॅटर्स अ लॉट. आणि कुठेही गेले ना अशी एकदम बेस्ट कंपनी असेल ना तर वेगळी असते. कुठलीही जागा बेस्ट बनते यार. बरोबर है ना. हे जे आम्ही तिघं फिरतोय ना, मला एक गाणं आठवलं हँगओव्हर मूवी मधून. We are the 3 best friends that anybody can have. Best friends that anyone can have. We are the 3 best friends that anyone can have. Hey Gava, we are the 3 best friends that anybody can have. We are the 3 best friends that anyone can have. And we'll never, ever, 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 ever leave each other. We're the best 3 friends that anybody can have. I mean the 3 best friends. हम सुने ही नहीं गाना पहले कधी जिंदगी में. तर आलेलो आहे आता आवाज बीच कडे. आणि हे बघा यार काय दृश्य आहे. एकदम खतरनाक वाला दृश्य. आणि इमॅजिन करा इकडे मस्त झाडाखाली एक छोटासा नॅप घेऊ, एक छोटीशी झोप घेऊ. काय मजा येईल की नाही. इथे कुठे पार्किंगला लावतो मस्त झिंगा लावला एकदम. This is the most beautiful beach I have ever seen. संतोषनी पण व्हॅलिडेशन दिलं. Most quiet and most soothful. सर उलटे बसला तुम्ही तिकडे बीच. तिकडे चला ना तिकडे. हे बघा यार काय मस्त वाटतंय. तिकडून एंट्रन्स होता आणि आमची फुल मस्ती चालू आहे यार. एकदम गप्पा गोष्टी चालू आहेत. इथे बसण्याचा विचार करतोय, इथे झोपण्याचा विचार करतोय. ते बघा तिकडे गाडी लागली आहे की नाही. मस्त दिसते की नाही. पीस. If this is not relaxing weekend drive, then what it is? लाईट. इतकी खतरनाक, इतकी कडक लोकेशन आहे ना. एकदम सूदिंग पीसफुल लोकेशन आहे. तिकडे सगळे बसले संतोष आणि वाणी सर. मी इकडे थोडे शॉर्ट्स घ्यायला आलो, थोडे फोटोज घ्यायला आलो. आणि आता आपले सूर्यदेवताना तिकडे आहेत वर. 3 तास अजून आहेत खाली मावळायला, खाली सनसेट व्हायला. आणि 4:20 झालेले आहेत आता संध्याकाळचे. आणि खूपच मस्त वाटतंय यार. खूप मस्त वाटतंय. आता मस्त या बाकड्यावर आम्ही सगळे बसलेलो आहे. आणि इतकं मस्त वाटतंय ना. इथून हवा येते त्या साईडून. हे आहे रिलॅक्सिंग ड्राईव्ह. तुम्ही बघता आहात रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा इतका इनोसंटली झोपलाय ना. मस्त किती गोड, किती गोंडच वाटतोय यार. असं वाटतंय ते काल घेतो. किती मस्त आहे यार. वाव यार. आणि अशी हवा जाते ना. आम्ही अजून इथेच बसलोय. हा उठला बघा. अरे इथे बॉटल, इथे बेंच आणि वर असे झाडे आहेत. इतकी मजा येते ना.
थोडा वेळ आणि आमची इथे गप्पा गोष्टी चालू आहे, मस्ती मजाक चालू आहे यार. इकडे झोपतो यार थोडा वेळ, नंतर बोलूया तुमच्या बरोबर थोडा अर्धा एक तास आराम, एकदम आराम. काय मजा येते यार, ह्याला म्हणतात रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. तर आता मी झोपलो आहे ना, म्हणजे झोपत आलो आहे, तर मला असं काही दिसतंय यार. वर तिकडे आपले सूर्य देवता आहेत वर, जे आता मावळणार आहे, सनसेट होणार आहे. संतोष तिकडे आहे, वाणी सर तिकडे आहेत, गप्पा गोष्टी चालू आहे. इंग्लिशमध्ये नाही यार, हिंदीमध्ये बोलू शकतो. आमची खूप बखर चालू, मजा येते. अजून काय पाहिजे यार, मस्त आपले सूर्य देवता तिकडे आहेत, आपले मस्त फ्रेंड इकडे आहेत. आणि ना वाणी सर खूप दिवसांनी नाही, खूप वर्षांनी भेटत आहेत यार. हा तर आपल्याला भेटत राहतो कधी कधी. हा बघा, हा माणूस, हा वाणी सर. वाणी सर यार, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30. 1 तास झोपलो मस्तपैकी या बाकड्यावर. मस्त वाटतंय यार, मस्त वाटतंय. आता थोडं वॉक करूया आणि मजा येईल, मजा येईल. तर ना आम्ही तिकडे बसलेलो, तिकडे कुठेतरी, इकडे वॉशरूम वगैरे, आणि इकडे फ्रेश झालो मी. तिकडे गाडी उभी केली आहे आणि हा काय रस्ता दिसतोय यार. इकडे जरा वॉक करायला आलो आणि सनसेट आता तिकडे होणार आहे. वाव यार, काय बीच आहे. म्हणजे हे लोक आहे ना अलिबागला, अलिबाग बीचवर जातात आणि किहीम बीचवर जातात, बट हे जे आहे ना आवाज बीच, इथे जास्त कोणी येत नाही आणि म्हणून मजा येते इथे. सो जर तुम्ही फॅमिली असाल तर फॅमिलीला घेऊन या, फॅमिलीबरोबर असाल तर मित्रांबरोबर असाल, मित्रांबरोबर घेऊन या. तुमच्या वाईफ नाही तर गर्लफ्रेंडबरोबर असाल त्यांना घेऊन या. एकटे असाल हमखास या. हा बघा, मस्त फ्रेश होऊन आला आहे संतोष. वाणी सर वहाँ पे शायद चाय पीने बैठे. काय मराठी आणि इंग्लिश मिक्स करतोय मी. संतोष हे मस्त दिसतंय की नाही यार, अप्रतिम. दिसतंय यार, काय सन दिसतोय. वाव. हाँ सर, येस. काय एकदम अप्रतिम असं काही दृश्य दिसतंय यार इथे. आणि आता लोक पण भरपूर आलेत. आम्ही आहे ना त्या साईडला कुठेतरी बसलेलो त्या बेंचवर आणि लोक भरपूर आले तिकडे. माझं सनसेट आहे आणि कोणीतरी बघा गायलेलं आहे, आय लव्ह शुभम, विल यू मॅरी मी. तर जो कोण शुभम आहे ना तुम्ही टॅग करा. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:20 आणि इतकी मजा येते ना, इतका अमेझिंग, इतका सुपर सनसेट आहे यार. आजचा दिवस कसा गेला काय कळालंच नाही. काय वाणी सर, काय संतोष. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक द व्हिडिओ. हा बेस्ट बीच आणि आपले सूर्यदेवताला बाय बोलून आम्ही निघत आहोत परत घरी. भाई आता गाडीकडे जातोय आणि आता टाइम आलेला आहे आपल्या सूरज देवताला बाय बाय बोलायचं, आपल्या बेस्ट बीचला बाय बाय बोलायचं. बघा तो तिथे बीच आहे आणि घरी जायचं. एक मिनिट इथे काहीतरी आहे. तर आता टाइम आलेला आहे आपल्या आवाज बीचला, आपल्या अलिबागला बाय बाय बोलण्याचं, आपल्या बेस्ट सनसेटला बाय बाय बोलण्याचं. आणि मजा आली यार, आज खूप मजा आली. आता घरी जायला 2 ते 2.5 तास लागतील, बिकॉज आज शनिवार आहे, तर त्यामुळे थोडासा लेट होऊ शकतो. तर आता घरी जायला टोटल आहेत 80 किलोमीटर जे आपल्याला कव्हर करायला लागणार आहेत 2 ते 2.5 तास. ये ट्रिप में सबसे बेस्ट मोमेंट यही था कि हम सब साथ में थे. एंड सेकंड थिंग था जो हम लोग ये आवाज बीच में आके जो शुरू का टाइम थोड़ा सा जो शांतता थी उसको एंजॉय किया. प्लस दूसरा चीज था हमने कुछ गाने लगा के गानों पे वाइब किया.
बेंच पे बैठ के हाँ, और सोए भी और कुछ चीजें बात की एक दूसरे से, तो काफी रिलैक्सिंग थी। काफी सालों बाद इतने सालों की बातें एक दिन में हमने कंप्लीट की। कंप्लीट तो नहीं हो सकते बट ट्राई किया कंप्लीट करने का। करेक्ट, वी कैन कंक्लूड दिस थिंग की हम किसी भी टॉपिक पे बात कर सकते हैं और टाइम पास कर सकते हैं। काहीतरी झालंय, आम्ही ऑन द वे होतो तर लोक तिकडे जात आहेत आणि एकदम ट्रॅफिक जाम झालंय, माहिती नाही काय तर आहे ना पुढे काहीतरी कोणाची तरी मारामारी झाली आहे तिकडे, तर त्यामुळे थांबलोय। आता तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन काय झालंय। वो स्विफ्ट वाला था ना कॉर्नर पे घुस गया अकेला, रास्ता सिंगल है और उधर से पूरा अपन लोग का लेन है। ये गाँव वाले उसके ऊपर चढ़ गए, वो ऊपर से गाली दे रहे हैं। तर आता आहे ना रात्रीचे वाजलेले आहेत 8:04। एक टपरी दिसली लेफ्टला, तिकडे गाडी थांबवली। थांबा, गाडीच्या बाहेर आधी उतरतो आणि तुम्हाला दाखवतो ती टपरी। तर ना गाडी इथे उभी केली आणि तिकडे बसतोय आता आम्ही। हा आहे NH66। अरे वा, गरमागरम वडे आलेले आहेत आणि वाणी सर आणि संतोष एकदम हॅपी। काय वाणी सर, स्माइल तर बघा यार। मस्त कप मध्ये चहा आपल्याला मिळालेला आहे। रात्रीचे वाजलेले आहेत 8:20 आणि अशा मस्त खतरनाक कंपनी बरोबर चहा पितो। हॅलो फ्रेंड्स, चहा पिलो। मस्तपैकी आमचा तिकडे नाश्ता झाला आणि गाडीकडे परत जातो आहे। हा आहे आपला NH66 जो की एकदम खतरनाक बनवला यार। आता किमान 1 तास लागेल घरी पोचायला अजून। तर ही मस्त लास्ट अमेझिंग जर्नी आपण चालू करूया घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव द बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हाँ ब्रो, बस हो गया अभी। ये सब हटा दो, ये ट्रैफिक हटा दो, चलो यार। कधीपासून ट्रॅफिक मध्ये यार होता जाता सगळे की पुढे फेक। आता है ना समोर मित्रांनो पळासपे फाटा येईल। हमारे पास हल्क नहीं है, हमारे पास कौन है? बल्क। हमारे पास सब बल्क है। तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 9:30 आणि 11 किलोमीटर बाकी आहेत आता, जे कव्हर करायला आपल्याला किमान 20 ते 25 मिनिटं लागतील। हाय JNPT हायवे। आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30। आम्ही पोहोचणार होतो 9:30च्या आसपास। 1 तास थोडस टाइमपास केला, थोडस आपण 10:30ला स्टार्ट केला। 12 तास झाले ना, प्रॉपर 12 तास झाले जर्नीला। आणि हा जो दिवस होता ना एक अविस्मरणीय दिवस होता आणि इतकी मजा आली ना। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या लोकांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह। हर हर महादेव, जय शिवराय, जय शिवराय आणि हरे कृष्णा। बाय बाय बाय। सबस्क्राईब टू द चॅनल।